ज्या स्त्रीवर लोक रोज दगड आणि चिखल फेकत होते, तीच भारतातील पहिली महिला शिक्षिका बनली. अंधार फोडणारी क्रांती एक काळ होता, जिथे मुलगी जन्माला आली की दुःख मानलं जायचं. शिक्षण हा काही लोकांचाच हक्क मानला जायचा. त्या अंधाऱ्या काळात एक विचार जन्माला आला. शिक्षण सगळ्यांसाठी का नसावं? हा विचार होता महात्मा ज्योतिबा फुले यांचा. पण प्रत्येक क्रांतीला साथ लागते, आणि त्यांना साथ मिळाली एक अशा स्त्रीची जिचं नाव इतिहासाने सोन्याच्या अक्षरात लिहिलं. सावित्रीबाई फुले. त्या फक्त पत्नी नव्हत्या, त्या क्रांतीची पहिली सैनिक होत्या. एक दिवस सावित्रीबाई पहिल्यांदा शाळेत शिकवायला निघाल्या. रस्त्यावर लोक उभे होते. त्यांच्या डोळ्यांत राग होता, आणि अचानक त्यांच्यावर चिखल फेकला गेला, दगड फेकले गेले, कारण त्या मुलींना शिकवत होत्या. तिथेच बहुतेक लोक थांबले असते, पण त्या थांबल्या नाहीत. त्या रोज 2 साड्या घेऊन निघायच्या, एक अपमान सहन करण्यासाठी आणि एक स्वाभिमान जपण्यासाठी. शाळेत पोहोचल्यावर त्या चिखलाने माखलेली साडी बदलायच्या आणि हसत हसत वर्गात उभ्या राहायच्या, कारण त्यांना माहीत होतं, आजचा त्रास उद्याचं भविष्य घडवतो. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी फक्त शाळा सुरू केली नाही, त्यांनी समाजाच्या विचारांना हादरा दिला. विधवांसाठी आश्रय उघडला, अनाथ मुलांना घर दिलं, आणि सर्वात मोठं, शिक्षण हा जन्मसिद्ध हक्क आहे हे जगाला दाखवलं. विरोध वाढत गेला. लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण एक गोष्ट त्यांनी कधीच सोडली नाही, त्यांचा निर्धार. वर्ष उलटली. आज ज्या मुली डॉक्टर, वकील, अधिकारी बनल्या आहेत, त्या लोकांना उत्तर आहेत ज्यांनी कधी दगड फेकले होते. त्यावेळी दगड फेकले गेले, आज शब्दांनी त्यांचा गौरव होतो. त्यावेळी त्यांना थांबवायचा प्रयत्न झाला, आज त्यांच्यामुळे समाज पुढे चाललाय. लक्षात ठेवा, अंधारावर तक्रार करणारे बरेच असतात, पण दिवा लावणारे इतिहास घडवतात.